नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काल राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद. राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी संपावर भूमिका स्पष्ट करावी, खासदार अशोक चव्हाण यांची मागणी. शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांशी शेतकरी संपाबाबत चर्चा करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. आणि मराठवाड्यात येत्या 2 वर्षात 100% घरात घरगुती वापराची गॅस जोडणी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काल राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यासह नाशिक, अहमदनगर, यवतमाळ, सोलापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपाचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मराठवाड्यात मात्र बहुतांश ठिकाणी बंदचा परिणाम दिसून आला. औरंगाबाद शहरात क्रांती चौकातही शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. विविध पक्ष तसंच संघटनांनी शहरातल्या शहागंज इथं लाक्षणिक उपोषण केलं. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. अंबड तालुक्यात रोहिलागड इथं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून दहन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. निलंगा शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. अहमदपूर शहरात मात्र आठवडी बाजार सुरू होते. नांदेड जिल्ह्यात नांदेड भोकर मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बंद पाळण्यात आला. मात्र नांदेड शहरात बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परभणी जिल्ह्यात जिंतूर वगळता या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेलू इथं शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. दुपारनंतर काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. गोरेगाव इथं सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा, लोहारा आदी ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कालच्या या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी परिवहन महामंडळ, एसटी बसवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. या बंदला शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या सरकारमधल्या घटक पक्षांसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खासदार आनंद शर्मा यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात चिंताजनक परिस्थिती असताना केंद्र सरकार कसला उत्सव साजरा करत आहे असा सवाल करत शर्मा यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारनं तत्काळ विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी संपावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. सरकारनं अल्पभूधारक आणि बहुभूधारक असा भेद न करता सरसकट कर्जमाफी द्यावी असं चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करणाऱ्या मंडळींशी शेतकरी संपाबाबत चर्चा करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. या उपरही शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रतिनिधींशी चर्चेला आपण तयार आहोत. मात्र शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असलेल्या मंडळींशी चर्चा करण्यात अर्थ नाही असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दरम्यान कोका कोला कंपनीच्या मिनिट मेड पल्पी मोसंबी ज्यूसचं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं. हा मोसंबी ज्यूस मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मोसंबीपासून तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला औरंगाबाद, जालना, जळगाव तसंच विदर्भातले मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कोका कोला कंपनीसोबत झालेल्या करारानुसार अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथं विविध 12 फळांवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. 20,000 टन फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. अमरावतीसह जालना, सोलापूर आदी फळ उत्पादक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं GSAT-19 या संवाद उपग्रहाचं काल यशस्वी प्रक्षेपण केलं. GSLV मार्क 3 या प्रक्षेपक यानाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. GSLV मार्क 3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोच्या प्रक्षेपण क्षमतेत दुपटीनं वाढ झाली आहे. मराठवाड्यात येत्या 2 वर्षात 100% घरात घरगुती वापराची गॅस जोडणी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. विभागात हिंगोली जिल्ह्यात गॅस जोडण्यांचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, मराठवाड़ा में एक भी घर ना रहे जिसके घर में एलपीजी हम ना पहुंचाएं. भारत सरकार इसकी मदद करेगी. भारत सरकार आपके साथ खड़े रहेगी. 70% एलपीजी हम यहाँ करना चाहते हैं. महाराष्ट्र के अंदर सबसे कम कहीं एलपीजी लगा है, उसमें हिंगोली भी एक आता है. इस 8 जिला की एक हेल्थ एनालिसिस आप करके दे पाएंगे. आने वाले 2-2.5 साल में मराठवाड़ा में विशेष करके एक भी घर ना रहे जो बिना एलपीजी कनेक्शन स्वच्छ ईंधन से रहित हो. शेतकऱ्यांच्या मुलांना तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयानं 230 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्यातल्या 2,80,000 शेतकऱ्यांच्या मुलांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. उस्मानाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश हंबिरे यांचं काल उस्मानाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. उस्मानाबाद नगरपालिकेचे 2 वेळा नगरसेवक राहिलेले हंबिरे यांनी उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलं होतं. उस्मानाबाद इथं डी फार्मसी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं विभागीय कार्यालय व्हावं यासाठी जनआंदोलन उभं करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या जाम आंध शिवारात अंगावर वीज पडून 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. औंढा नागनाथ तालुक्यातल्या भोसी शिवारात अंगावर वीज कोसळून 3 जण जखमी झाले. औरंगाबाद इथंही काल रात्री विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात परभणी तसंच जिंतूर तालुक्यात काल सायंकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं संदेश फेरी काढून वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचं आवाहन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली या संस्थांमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला असून दोन्ही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्याचा वापर अथवा अनुवाद करण्यात येणार आहे. दोन्ही विद्यापीठांनी एकमेकांचे शिक्षणक्रम स्वीकारल्यानं शैक्षणिक व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. बीड इथल्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे 15 मेपर्यंत प्रलंबित असलेल्या 415 प्रकरणात अर्जांची छाननी करण्यात आली असून अपूर्ण कागदपत्र असलेल्या प्रकरणात समितीनं त्रुटी नोंदवल्या आहेत. या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आजपासून 3 दिवस विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काल राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद. राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी संपावर भूमिका स्पष्ट करावी, खासदार अशोक चव्हाण यांची मागणी. शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांशी शेतकरी संपाबाबत चर्चा करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. आणि मराठवाड्यात येत्या 2 वर्षात 100% घरात घरगुती वापराची गॅस जोडणी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.